नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पिझ्झा बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने टेस्टी असा पिझ्झा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये चमचाभर बटर घालते। बटर मेल्ट झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे आणि कांदा घालायचा आहे। त्यानंतर इथे मी टोमॅटो घातलाय। टोमॅटोचा जो आतला पल्प असतो तो वापरलेला नाहीये मी। त्यानंतर कॉर्न घातलेत आणि इथे मी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला एखाद मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या आहेत। म्हणजे काय होईल, आपण हा पिझ्झा पॅनवर बनवणार आहोत तर भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत। आपल्याला खाताना एक छान असा क्रिस्पीपणा आणि भाज्यांचा फ्लेवर जो आहे तो थोडासा आपण शिजवल्यामुळे एन्हान्स होईल। नाहीतर काय होईल, भाज्या कच्च्या राहतील आणि मग खाताना आपल्याला भाज्या जास्त आवडणार नाहीत। बटरमध्ये आपण थोडासा टॉस केल्याच्या नंतर पिझ्झा खाताना सुद्धा आपल्याला खूप छान लागणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। भाज्या आपल्याला ना पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्यात, फक्त एखाद मिनिटभर आपल्याला ह्या फक्त फ्राय करून घ्यायच्यात बटरमध्ये। तर आता इथे माझ्या भाज्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत फ्राय करून। मी आता इथे गॅस बंद करून ठेवते आणि आता आपण पिझ्झा बेसवरती हे सगळं लावायला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी एक पिझ्झा बेस घेतलाय, त्यावरती मी खालती आधी बटर लावून घेते। एक चमचाभर एवढं बटर मी स्प्रेड करून घेते सर्व बाजूने। त्यानंतर ह्याच्यावरती मी पिझ्झा पास्ता सॉस जो असतो तो घातलेला आहे। अगदी झटपट होतो। जर तुमच्याकडे पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर काय करायचं, टोमॅटो सॉस असेल तर टोमॅटो सॉस लावायचा, त्या सोबत शेजवान चटणी लावायची, एकदम सुंदर फ्लेवर येतो। जर पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप लावू शकता। तर आता इथे मी पिझ्झा पास्ता सॉस लावते चमचाभर, सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा। जर पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर टोमॅटो केचप आपण जेव्हा लावतो तेव्हा काय करायचं, लसूण आहे ना बारीक चिरून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, किंवा तुम्ही किसूनही मिक्स करून घेऊ शकता। त्याच्यामुळे छान असा गार्लिक फ्लेवर येतो पिझ्झाला। त्याच्यामुळे टोमॅटो केचपमध्ये लसूण घालून तुम्ही लावू शकता, किंवा पिझ्झा पास्ता सॉस लावला तर अगदीच उत्तम, अगदी झटपट होतो हा पिझ्झा। तर इथे पिझ्झा पास्ता सॉस लावून झालेला आहे। आता मी ह्याच्यावरती काय करणार आहे, ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या इथे लावून घ्यायच्या आहेत। आता मी इथे फक्त शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि कॉर्न वापरलेत। तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता, पनीरही वापरू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला मशरूम घालायचं असेल मशरूमसुद्धा वापरू शकता। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता। पण हा झटपट होणारा पिझ्झा आहे, जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये हा पिझ्झा अगदी टेस्टी कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवते। इथे भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर चीज घालायचं आहे। तर इथे मी जे नॉर्मल चीज असतं, चीजचे क्यूब मिळतात आपल्याला, तेच मी इथे वापरलेले आहेत। तुम्ही मॉझरेला वापरायचं तर मॉझरेला वापरा, किंवा चीजचे स्लायसेस वापरायचे असतील ते वापरलात तरी सुद्धा चालेल। मी इथे जे क्यूब आहे तोच मी इथे किसून घातलेला आहे। एकदम परफेक्ट असा सर्व बाजूंनी घालायचा, मस्त चीजी पिझ्झा होतो। मी इथे एकच क्यूब वापरलाय, तुम्ही 2 वापरू शकता। तर आता इथे चीज घालून झाल्याच्या नंतर पॅनवरती आपल्याला हा पिझ्झा ठेवायचा, म्हणजे खालच्या बाजूंनी एकदम छान क्रिस्पी येईल। तर पॅनमध्ये एक चमचाभर बटर घालायचं। मी इथे ब्रशने ग्रीस करून घेते पूर्ण पॅनभर। त्यानंतर मी पलेताच्या मदतीने इथे पिझ्झा जो आहे तो उचलणार आहे आणि डायरेक्ट पॅनमध्ये ठेवणार आहे। स्लो हीटवरतीच मी हा पिझ्झाला झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं किंवा अगदी 10 मिनटं, जोपर्यंत खालतून क्रिस्प पकडत नाही तोपर्यंत आणि वरतून चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला पॅनमध्ये ठेवायचं आहे, स्लो हीटवरतीच। तर आता इथे चीज बघा तुम्ही किती छान मेल्ट झालेला आहे आणि आपला पिझ्झा जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे। एकदम परफेक्ट क्रिस्प आलाय, खालून तुम्ही पाहू शकता, मस्त सुंदर। अगदी जास्त ठेवायचं नाही तर मग खालतून बेस जो आहे तो करपून जाईल। त्याच्यामुळे एक 7 ते 8 मिनिटानंतर चेक करायचा। तर इथे तुम्हाला हव्या त्या पीसेसमध्ये कट करू शकता तुम्ही। माझा इथे पिझ्झा 2 तयार झालेले आहेत, अप्रतिम दिसतात आणि चवीला खूप सुंदर आहेत। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि निरोगी खा, निरोगी राहा।